इथे लॉग कंपल्सरी नाही आहे. द फायनल सेव्ड वर्जन विल गेट ऑटोमॅटिकली लॉग्ड बाय द सिस्टीम ॲट 17 म्हणजे 5 वाजता लास्ट डेला ऑटो लॉकिंग होतं. ते एवढंच करायचं की लास्ट डेला एकदा आपले चॉईस पुन्हा पाहून 12-1 वाजता 2 वाजता आणि दिवसातून 2 वेळा तरी वेबसाईट बघायची. कारण काय चेंजेस झाले, काय कोड केसचे रिझल्ट, तर लॉट मेनी थिंग्स आर दॅट. रोज 2दा तरी कमीत कमी तुम्हाला काही हे आलं आहे काय, पॉपअप आलेलं आहे का तुमच्या ह्याच्यात, ते वेबसाईटवर बघायचंच. ओके सर, दिस इज दॅट. आता प्रिंट करून ठेवायची काही गरज नाही आहे तशी, बिकॉज देर इज व्हेरी रेअर चान्स ऑफ गेटिंग. ते CETsला कधी कधी होऊ शकतो, पण इथे आतापर्यंत कधीच कोणाचे चॉईसेस बदललेले नाही आहेत. ओके, आणि आता चॉईसची लिस्ट कशी बनवायची, दिस इज मोर इम्पॉर्टंट. सिंपल भाषा, मार्काकडे बघायचं नाही. मेरे को IIT बॉम्बे का कंप्यूटर साइंस चाहिए, राइट. फर्स्ट IIT बॉम्बे कंप्यूटर साइंस, रैंक 25,000. डोंट वरी, यू स्टार्ट राइटिंग एज पर योर रिक्वायरमेंट. डोंट वरी अबाउट योर रैंक. मुझे यहाँ जाना है, यहाँ जाना है, उसके यहाँ नहीं तो यहाँ, यहाँ नहीं तो यहाँ, असं करत करत यू मेक अ लिस्ट. ओके, मागचं केलं हां. ओके, आणि नॉर्मली दिस आर द स्टेप्स. तुम्ही मागच्या 3 वर्षातला थर्ड राऊंडचा जो रँक असतो तो ॲव्हरेज मस्त. आवर ऑब्झर्वेशन इज दॅट गिव्स यू द बेटर आयडिया. थर्ड राऊंड of last 3 years you check, and from that you get an idea where you can get the admission. पण असं नाही की IIT बॉम्बे कॅन्सल नाही करायचं, ते राहू द्यायचं. डोंट वरी. IIT बॉम्बे कॉम्प्युटर सायन्स भले रँक 25,000 असू दे, ठेवायचा. डोंट कॅन्सल, बिकॉज देर इज नो लिमिट. ओके, फक्त अपेक्षा कुठे मिळू शकते हे काढायसाठी हीच चीज आहे. ओके, आणि दुसरं, डोंट पुट एनी चॉईस वेअर यू डोंट वॉन्ट टू गो अंडर एनी सर्कमस्टान्सेस. सिल्चरचं कॉम्प्युटर सायन्स मिळत आहे, सिल्चर, NIT सिल्चर. तू टाकला आणि नंतर नाही सिल्चरला जायलाच 3 दिवस लागतात बाबा, कसा पोहोचेल मी, असे चॉईसेस टाकू नका. डोंट पुट एनी चॉईस वेअर यू डोंट वॉन्ट टू गो अंडर एनी सर्कमस्टान्सेस. दॅट इज द नेक्स्ट. अजून, अँड हे आपण डिस्कस केलेलं आहे, होम स्टेट, अदर स्टेट, रिझर्वेशन्स इन बोथ द सीट्स, ऑल इंडिया IIT साठी अँड सगळीकडे, इन्क्लुडिंग फिमेल कॅटेगरायझेशन, तिथे सुद्धा रिझर्वेशन फॉलो केलेलं आहे. नेक्स्ट. ओके, यू आर फिल्ड इन द चॉइसेस. अभी चॉइस फिल हो गए, सेव करके ऑटोमेटिकली लॉग्ड हो गए. अभी अलॉटमेंट है 13. फर्स्ट अलॉटमेंट यू गॉट राउंड 13. सो यू मस्ट लॉग इन. यू मस्ट लॉग इन आफ्टर एवरी राउंड. फर्स्ट डे ऑफ द नेक्स्ट राउंड लॉग इन करना है और अपना अलॉटमेंट आया कि नहीं ये चेक करना है. दिस ईयर देर आर ओनली 5 राउंड्स. एक राउंड कम कर दिया. देर आर ओनली 5 राउंड्स. तो 5 राउंड तक देना है. ओके, तो जब भी तुमको पहली बार, इट में भी फर्स्ट राउंड, इट में भी 4th राउंड, इट में भी 2nd राउंड, जब भी आपको पहली बार अलॉटमेंट मिले, वेन एवर यू गेट अलॉटमेंट फॉर द फर्स्ट टाइम, उसके बाद क्या करना है, आई टोल्ड यू लॉग इन एवरी राउंड, वो भूलना नहीं है. इस साल उन्होंने एक एडिशनल प्रोविजन की है, डाउनलोड द स्लिप, दैट इज अलॉटमेंट स्लिप. कहाँ मिली है आपको अलॉटमेंट, यू कैन डाउनलोड इट फॉर योर रिकॉर्ड्स. ओके, वो अभी फर्स्ट टाइम है तो पता नहीं एक्चुअली क्या होता है, बट देयर सिस्टम्स आर वेरी फैंटास्टिक, फाइन. सो यू डाउनलोड इट, and if you don't get download, don't worry at all. Okay, first you have to accept the seat, and after accepting the seat you have to select the option. Choice is different, option is different, huh?
आपल्याला ऑप्शन द्यायला लागतो त्याला. दॅट ऑप्शन, 3 ऑप्शन्स आहेत, फ्लोट, फ्रीज अँड स्लाइड. कुठले तरी एक ऑप्शन चूज करावं लागेल. ते कसं चूज करायचं आणि ते चूज करण्यात रॉंग झालं तर काय होऊ शकते आपण पुढे बघणार. ठीक आहे, या 3 पैकी. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. पण डॉक्युमेंट अपलोड म्हणजे जे जे आहे. आता ऍक्च्युली यावर्षी त्यांनी प्री अपलोडिंग पण अलाउ केलेलं आहे. प्री डॉक्युमेंट अपलोड आधीच करून ठेवू शकता, पेमेंटही आधीच करून ठेवू शकता, ते सुद्धा केलेले. कारण पेमेंट फेलर्समुळे बऱ्याच लोकांचे ऍडमिशन इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्टात केसेस गेलेले, त्याच्यामुळे त्यांनी ऍडव्हान्स पेमेंटची सोय केलेली आहे. ठीक आहे. अनलेस यू पे, जर तुम्ही पेमेंट नाही केलं तर तुमचे डॉक्युमेंट तपासले जाणार नाही. तुम्ही जराही अपलोड केले पण पेमेंटचं केलं नसेल, म्हणजे सक्सेसफुल झालं नसेल, तर तुमचे डॉक्युमेंट होणार नाही आणि पुढची प्रोसेस फेल्ड होईल. नेक्स्ट. आणि पेमेंट आजकाल खूप पद्धतीने, UPI, नेट बँकिंग, चलान, काय म्हणते अजून, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कशानेही करता येतं. सगळ्या चॅनल्स अवेलेबल आहेत. ओके. ओके. आणि तुम्हाला अलॉटमेंट झालं पण तुम्ही चॉईस ऑप्शन सिलेक्ट नाही केला, किंवा ऑप्शन सिलेक्ट केला, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट अपलोड केले पण पेमेंटच सक्सेस नाही झालं, काय होईल? काय होईल? पूर्ण वर्ष वाया गेलं. ते पुढच्या वर्षी पुन्हा जेही द्यावं लागतं. ओके. आता तुम्ही पेमेंट केलं, सगळं झालं, तुम्हाला काय वाटतं की झालं का फायनल? नाही. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन होईल ऑफिसरकडनं. त्याच्यासाठी रोज 3-4दा, दर 2 तासांनी, मी काय म्हटलं, दर 2 तासांनी लॉग इन करून तुमच्या पॉपअप, तुमच्या सिस्टम मध्ये काही क्वेरी आलेली आहे का ते बघा. ओके. आणि ती रेस्पॉन्ड विदिन टाइम लिमिट करायची आहे. जो लास्ट डे असतो त्याच्या आधी करून झालेलं पाहिजे ते सगळ्या गोष्टी. त्याची क्वेरी आली की मला ऍफिडेव्हिट पाहिजे, सम एक्स फॉर्म मधला ऍफिडेव्हिट तुमचं, कारण त्याच्या तुमच्या तर नावात फरक आहे. 10वीच्या मार्कशीटवर भलतंच दिसतं, 12वीच्या मार्कशीटवर भलतंच नाव दिसतं. तर ऍटलिस्ट त्याला ऍफिडेव्हिट तर लागेल ना व्हेरीफाईंग ऑफिसरला. आणि संडे आहे, आता काय करायचं? म्हणून दर 2 तासांनी बघायचं इमिजिएटली. आणि डॉक्युमेंट ऑलरेडी प्री अपलोड करून ठेवा. इट इज ऑलवेज बेटर. पेमेंट ते करून ठेवा, कारण आजकाल काही जास्त फी लागत नाहीये. म्हणजे तसे 15-20 हजार म्हणजे आजच्या हिशोबाने काही जास्त फी नाहीये. आपल्या लोकांना ती जास्त आहे, ही उघडी वेगळी गोष्ट आहे. तर ते करून ठेवा, कारण फेलर ऑफ पेमेंट इज व्हेरी रिस्क फॅक्टर मोस्ट. म्हणून ते करून ठेवा. आणि क्वेरी रेस्पॉन्स केलीच पाहिजे. कीप लॉगिंग अँड चेकिंग फॉर रेस्पॉन्डिंग टू क्वेरी टिल तुमच्या लॉग इन मध्ये हे दिसत नाही. प्रोव्हिजनल सीट कन्फर्मेशन हा जुना मेसेज होता, आता ते अलॉटमेंट लेटर, प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट लेटर त्याच्यात, आणि ते प्रिंट करून ठेवा, ते डाउनलोड करून ठेवा. दिस इज देअर. आणि नाही आला अलॉटमेंट तर पुढच्या राऊंडला बघा, ऑटोमॅटिकली यू विल गो नेक्स्ट राऊंड. सर नेक्स्ट ऑप्शन. आता पहिले लॉग इन, सीट ऍक्सेप्ट अँड ऑप्शन एक्झरसाइज. आता ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन आहेत. फ्रीज. फ्रीज म्हणजे काय? स्टॉप फर्दर प्रोसेसिंग. जे मिळालं ते माझं फायनल, तर पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला प्रोसेस करणार नाही. उरलेले चॉईसेस असतील किंवा जे काय असतील ते. ठीक आहे. फ्रीज म्हणजे याच्यानंतर मला कुठली नवीन इन्स्टिट्यूट घ्यायची नाही, हे मिळालं, दॅट इज माय फायनल, दॅट इज फ्रीज. नो प्रोसेसिंग. फ्रीज फर्दर प्रोसेसिंग. दुसरा फ्लोट. वॉट एव्हर आय गॉट ऍट दिस अलॉटमेंट, त्याच्या समजा तुम्हाला 12 नंबरचं अलॉटमेंट मिळालं, चॉईस नंबर 12, तर उरले किती आहेत? 1 ते 11, 1 to 11. या 1 to 11 हे हायर चॉईसेस आहेत, ते प्रोसेस करायचं असेल तर फ्लोट ऑप्शन द्यायचं. ठीक आहे. तिसरा ऑप्शन आहे स्लाइड. आता समजा तुम्हाला VNITचं सिव्हिल मिळालं आणि उरलेले जे 11 चॉईसेस होते त्याच्यामध्ये VNITचं मेकॅनिकल आहे
आणि VNITचं इलेक्ट्रिकल आहे, VNITचं कॉम्प्युटर सायन्स. फक्त VNITचे उरलेले चॉईस प्रोसेस करायचे असतील 11 पैकी 3 जे मी आता बोललो, ते असं करायचं असेल तर स्लाइड ऑप्शन द्यायचं. ओके. आणि हे ऑप्शन चेंज पण होतं, पण ते पर्टिक्युलर सिक्वेन्सनी चेंज करता येतं. बघा, 2 to 1 फ्लोट टू फ्रीज, 2 to 3 फ्लोट टू स्लाइड, और 3 to 1 म्हणजे स्लाइड टू फ्रीज. अशा सिक्वेन्सने करता येतं आणि हे प्रत्येक राऊंडला करता येतं टिल लास्ट बट 1 राऊंड पर्यंत. ठीक आहे, हे करणं गरजेचं आहे. आता एका मुलाची रँक 100 आहे, त्याला त्याने एकच चॉईस भरला किंवा एक चॉईस फर्स्ट चॉईस त्याला मिळाला, ठीक आहे. इट वॉज कॉम्प्युटर सायन्स VNIT, रँक वॉज गुड, मिळाला. अँड इफ ही डू नॉट डू exercise or did not exercise the option, he will be thrown out of process. ऐसा नहीं है. He has to complete this process. He has to choose option. Only one option will be made available to him. That is a freeze. और दूसरे तो दिखेंगे ही नहीं, तो बोलेंगे कहाँ गए. ऐसा नहीं. आपको फ्रीज ऑप्शन चूज करना है and that you must do and further process you have to adopt. ठीक, नो ऑटो, यू हैव टू चीज. क्योंकि आपको हो सकता है ना, आप बोल सकते हैं मुझे नहीं करना है इस साल, आई वांट IIT बॉम्बे का कंप्यूटर चाहिए, क्या VNIT का लूँ, इट इज पॉसिबल. सो इसीलिए आपको वो फ्रीज ऑप्शन चूज करके डॉक्यूमेंट अपलोड, पेमेंट ऑफ फीस करना है. ठीक है, नेक्स्ट. और उसके लिए सब भाई घर से होता है, कोई जाने की जरूरत नहीं है वहीं पे. ये डॉक्यूमेंट्स इज वेरी वेल लिस्ट भी दी हुई है ब्राउचर में. इसमें तो बहुत कम है, एग्जॉस्टिव लिस्ट है ब्राउचर में दी हुई. तो यू नीड JEE मेन का एडमिट कार्ड, अभी तो सब ऑनलाइन होता है तो इसलिए कुछ नहीं. आइडेंटिटी प्रूफ इज ए मस्ट. ओके, आधार कार्ड, पासपोर्ट. आधार कार्ड इज मोस्टली एक्सेप्टेड. वैसे ऑल्टरनेटिव भी मोस्ट वेरीफाइंग ऑफिसर एक्सेप्टेड, लाइक पॅन कार्ड अँड ऑल दोस, दे ॲक्सेप्टेड. जे बँकेला 7 डॉक्युमेंट, 7 की 8 आहेत मला माहित नाही, त्या बँकेमध्ये जे डॉक्युमेंट आयडेंटिटी प्रूफ म्हणून ऍक्सेप्ट होतात ते सगळे डॉक्युमेंट याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मेडिकल सर्टिफिकेट, एनेक्झर्स जे दिलेले आहेत त्या एनेक्झर मध्ये मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे. कुठल्याही मेडिकल डॉक्टरकडनं, MBBS कडनं ते भरून घ्यायचं आणि ते अपलोड करावं लागणार. मार्कशीट द्यायची आहे, 12ची मार्कशीट सगळ्याकडे, किंवा पास सर्टिफिकेट. आणि बँकचा चेक नसेल तर पासबुकचा फ्रंट, त्याच्यात तुमचं नाव, अकाउंट होल्डर, IFSC आणि अकाउंट नंबर, ह्या 3 गोष्टी आल्या पाहिजे. आणि याच्यात पॅरेंटचीच गरज नाही, कोणत्याही विश्वासू माणसाचं देऊ शकतात. बेटर टू डू, ते तुमची जबाबदारी. पॅरेंट इज ऍक्सेप्टेड. हे कशासाठी की तुमचं पेमेंट रिफंड करावं लागणार आहे पुढे. समजा ज्याला काहीच मिळालं नाही, कारण 15 लाखापैकी 10 लाख तर रजिस्टर करतात, 9 लाखांना वापस करायचे आहे, त्यासाठी ती इन्फॉर्मेशन पाहिजे असते. ओके, फोटो आता लागत नाही. आणि नॉन हिंदी डॉक्युमेंट असेल किंवा नॉन इंग्लिश असेल तर गॅझेटेड ऑफिसर कडनं किंवा नोटरीकडनं ट्रान्सलेशन पाहिजे. नेक्स्ट सर, कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रल फॉर्मॅटमध्येच पाहिजे. आता मगाशी सरांनी कोणीतरी बुद्धिस्ट विचारलं होतं, कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. याचे फॉर्मॅट त्या होम पेज लिंकवर सर्टिफिकेट फॉर्मॅट म्हणून एक लिंक आहे, त्याच्यात सगळे फॉर्मॅट दिलेले आहेत, त्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे ते त्यांना. ठीक आहे. आणि हे महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी व्हॅलिडिटी मस्ट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मस्ट आहे. ठीक आहे. आणि OBC आणि EWS यांच्यासाठी जे सर्टिफिकेट येतं, स्टेटचा फॉर्मॅट वेगळा आहे, सेंट्रलचा फॉर्मॅट वेगळा आहे. स्टेटची EWS ची डेफिनेशन वेगळी आहे, सेंट्रलची वेगळी आहे. ते सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे, म्हणून ते फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स दिलेले आहेत. त्याच्यामधलं EWSच्या फॉर्मॅटमध्ये आपलं सर्टिफिकेट आहे की नाही ते बघायचं. आणि ते सुद्धा
1 एप्रिल 26 नंतर इश्यू झालेला पाहिजे. हा नाही ते सांगितलं मगाशी. VJNT किंवा DTNT जे आहेत सेंट्रलला 3च कॅटेगरी आहेत, SC, ST आणि OBC. त्यातल्या मोस्टली SBC किंवा VJ आणि NTच्या कॅटेगरी महाराष्ट्राच्या कॅटेगरीमध्ये घेतल्या त्या OBC मध्ये आहेत. तर त्यासाठी त्यांनी OBCचं सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच नॉन क्रिमी लेअरही तयार करायचं आहे. ते तुम्हाला 1 एप्रिल 26च्या नंतरचं पाहिजे. ओके. व्हॅलिडिटी हा स्टेटचा आहे. आपला महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेटचा ऍक्ट आहे ना, व्हॅलिडिटीवर भला VJNT असू द्या, ते काय करतात व्हॅलिडिटीवर फक्त कास्टचं नाव बघतात. ते कास्टचं नाव तुमचं मॅच झालं पाहिजे. हा, ते विजेची व्हॅलिडिटी आहे की NTची आहे याचं काही हे नाही. ठीक आहे. 1 मिनिट आपण नंतर बोलूया. सगळं पहिले तुम्ही लिहा ना, लिहून ठेवा. आता OBCचं फॉर्मॅट जे आहे ते सेंट्रलचं आहे की नाही हे बघायचं एकमेव हा ऑर्डर आहे 8 सप्टेंबर 93 DOPTचा. हा शब्द आहे का, वाईट DOPT ऑर्डर डेटेड सप्टेंबर 93 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हा शब्द जर असेल तर ते डेफिनेटली सेंट्रलचं आहे. स्टेटचं कसं रिन्यू होते दरवर्षाने, सेंट्रलचं असं नाही आहे. स्टेट 3 वर्षाचं व्हॅलिडिटी देते, ते स्टॅम्प मारून व्हॅलिड ते चालत नाही त्यांना सेंट्रलचे, कारण यांना व्हॅलिडिटी फक्त त्या वर्षापूर्वीची त्या वर्षापुरतीचीच असतं. ठीक आहे. PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी. 40% डिसेबिलिटी आहे, हे आहे त्यालाच आपण PWD म्हणून ट्रीट करतो. बिलो 40 नाही करत. आता या कसं आहे की हे जे सिव्हिल सर्जन किंवा आपल्या हॉस्पिटलचं सर्टिफिकेट मिळतं हे लोक ऍक्सेप्ट नाही करत त्याला डायरेक्टली. तुम्हाला फिजिकली तुमच्या लॉग इन करून ते तुम्हाला फिजिकली व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. फिजिकली ते तुम्ही आजही करू शकता किंवा तुमच्या राऊंडच्या वेळेतही करू शकता आणि ते प्रोसिजर चालू केलेले आहे. तर तुम्हाला IIT अपेक्षा असेल तर नियरेस्ट IITचं सेंटर चूज करा. तिथे जाऊन फिजिकली ते बोर्ड असतं, ते बोर्ड सर्टिफाय करून देतं. ठीक आहे. तिथे फेल झालं तर पुढच्या मध्ये ते जनरल मधून ट्रीट होईल. ठीक आहे. दुसरं असं NIT साठी NITचं. ठीक आहे. तिसरं सेंट्रल गव्हर्नमेंटने UDID कार्ड आहे का कोणी इथे PWD नसेल, UDID कार्ड इश्यू केलेला आहे. इट इज लाईक ए परमनंट डिसेबिलिटी सर्टिफिकेट सर्टिफाईड बाय गव्हर्नमेंट. याच्यामध्ये सगळे UDID कार्ड ऍक्सेप्ट नाही होणार. याच्यामध्ये व्हाईट जो कलर आहे स्ट्रीप असते लेफ्ट साईडला, ती जर व्हाईट असेल तर तो ऍडमिशन साठी PWD ट्रीट नाही होत. एक तर मिनिमम येलो आणि ब्ल्यू असे 3 कलर आहेत. येलो इज 40 अँड ब्ल्यू इज मोर दॅन 80% आहे मोस्टली. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. तर कमीत कमी येलो किंवा ब्ल्यू असेल तरच तो PWD असेल. आणि हे कार्ड तुम्हाला व्हॅलिडेट करायचे ऑनलाईन. आणि जर व्हॅलिडेशन फेल होत असेल तर तुम्ही कारण व्हॅलिडेट करताना तुम्हाला एक इन्स्टिट्यूट चूज करावी लागेल. IIT चेन्नई केली आणि तुम्ही व्हॅलिडेट करत आहात, तुमचं व्हॅलिडेशन फेल झाला तर तुम्हाला फिजिकल प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे. फेल झाला तर ते फिजिकल प्रोसेस करून मग ते सर्टिफिकेट ऑब्टेन करून ठेवावं लागेल. क्लिअर समजलं. आणि फक्त येलो आणि ब्ल्यू कलरचे कार्ड ऍक्सेप्ट होतील. आता व्हाईट कार्ड दिले 40% आहे, बिलो 40% लेस 35% आहे, पण तो म्हणतो मला पार्शियल ब्लाइंड आहे. पार्शियल ब्लाइंडचं पर्सेंटेज वेगवेगळं राहील है ना. इफ इट इज बिलो 40%, पण तुम्ही परीक्षा देताना रायटर चूज केला असेल, तुम्हाला रायटर मिळाला
एक्स्ट्रा टाइम मिळाला, यांनी सुद्धा फिजिकली ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यांनी जर ते केलं नाही, इवन इफ ही टॉप्स द लिस्ट ऑफ द जेई ॲडव्हान्स बाहेर, तर ते त्यांनी व्हेरीफाय करून सर्टिफिकेट मिळवायचं की खरंच माझं पार्शल ब्लाइंड होतं आणि म्हणून मी ते रायटर प्लस टाइमचा ॲडव्हान्टेज घेतलात. हे जर तुम्ही किंवा तिथे फेल झालं तर तुमचं जेईचं ते वर्ष गेलं. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. ओके, दुसरी काही डिसेबिलिटी टेम्पररी असतात, तर टेम्पररी असेल तर तुमच्या ऍडमिशन इयरपर्यंत तरी ते व्हॅलिड पाहिजे. डॉक्टर साहेब आहेत आमच्या इथे, ते सांगतील त्याच्या टेम्पररी, कारण ते इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं काही गोष्टीमध्ये. तर तुमचं कमीत कमी ऍडमिशन जुलैची काही लास्ट डेट आहे तिथपर्यंत तरी ते व्हॅलिड पाहिजे. नेक्स्ट, मी काहीतरी सुटलं का नाही. आणि हे सगळं मी म्हटल्यानंतर व्हेरीफाईंग ऑफिसर पुन्हा, कारण ही इज फायनली रेस्पॉन्सिबल. तुम्हाला वाटतं की मी डॉक्युमेंट दिलं, पण त्याला जर डाऊट आला तर यू हॅव टू सॅटिस्फाय हिम, कारण फायनल रेस्पॉन्सिबिलिटी जशी चूकसाठी तुम्ही जबाबदार आहे, तसे गव्हर्नमेंट त्याला सुद्धा असं पकडतं, कारण ते विश्वास कोणावरच ठेवत नाही. चूक इंटेन्शनली केली की चुकून झाली हे नाही, चूक झाली म्हणजे यू आर रेस्पॉन्सिबल. तर त्याच्यामुळे ते ऍडिशनल डॉक्युमेंट मागू शकतं. ठीक आहे, आता ते फी जे म्हटलं होतं ना, बघा सीट ऍक्सेप्टन्स फी बद्दल बोलताय मी आता. सीट ऍक्सेप्टन्स फी शब्द महत्वाचा आहे. ऍक्सेप्टन्स फी म्हणजे हे जे अलॉटमेंट झाल्यानंतर बरोबर तुम्हाला जे फी पे करायची आहे त्याची व्हॅल्यू आहे. आणि हे पैसे लक्षात ठेवायची गरज नाही, ते सिस्टीमच सांगते 15,000 द्यायचे की 35 द्यायचे किती त्याची, पण ती ऍक्सेप्टन्स फी आहे. आणि हे तुम्ही कशी भरू शकता तुम्हाला माहिती आहे. आणि हे पूर्ण प्रोसेससाठी IIT आणि NIT साठी एकदाच भरायची आहे. वेन एव्हर यू गेट द फर्स्ट अलॉटमेंट, फक्त एकदा भरायची आहे जेव्हा भरलेली असेल. ठीक आहे, ते प्रोसेसिंग चार्ज वगैरे सोडून द्या, ते 5,000 प्रोसेसिंग चार्ज आहे. समजा तुम्हाला तुम्ही विड्रॉ केलं वगैरे वगैरे तर ते वेगळं आहे. प्रोसेसिंग फी ते कापणार तुमचं. प्रोसेस केलं, प्रोसेसमध्ये गेल्याचं नाही आहे हे. हे 5,000 मायनस करून तुमच्या कॉलेजची जी फी राहील तेवढे पैसे त्या कॉलेजला पाठवले जातील आणि तेवढे पैसे तुमच्याकडनं कमी घेतले जातील, 5,000. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे महत्वाचं आहे. इकडे माय पर्सनल रिक्वेस्ट टू पॅरेंट, हे फार महत्वाचं आहे. आधी लक्ष नसलं तरी हे बघा, मी हे चॉईस लिस्ट तयार केली आहे. ओके, माय फर्स्ट वॉज IIT बॉम्बेचा माझा इलेक्ट्रिकल टॉप ब्रँच आहे. VNIT इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल VNIT, NIT दिल्ली इलेक्ट्रॉनिक्स. मग इथे आर्किटेक्चरही टाकलं. तुम्हाला सगळ्या IIT, NIT, IIIT, आर्किटेक्चर, प्लॅनिंग, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग सगळ्यासाठी एकच लिस्ट. असे मी 10 चॉईसेस घेतले. आर्किटेक्चर आहे, सिव्हिल, मेकॅनिकल आहे, IIT आहे, NIT आहे. ऍक्च्युली IIIT मी टाकलं नाही, पण इट इज बी प्लॅनिंग बी प्लॅनिंग हे टाकू शकता. ते सगळे चॉईससाठी एकच लिस्ट एकदाच बनवायची आहे. ते 800ची बनवा, 500ची बनवा की 5ची बनवा, पण ते एकदाच भरायची आहे. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट सर. मग आता पहिलं अलॉटमेंट 13 जूनला आलं. ओके, आणि मला R1 म्हणजे राऊंड 1चं अलॉटमेंट किंवा फर्स्ट टाइम अलॉटमेंट म्हणूया आपण, NIT रायपूर मेकॅनिकल मिळालं. जसं NIT रायपूर मेकॅनिकल मिळतं, विच इज 8 चॉईस, त्याच्या खालचे सगळे चॉईस ऑटोमॅटिकली डिलीट होतात. ठीक आहे, NIT राव. आता उरलं काय 1 to 7, म्हणजे NIT रायपूर मिळालेलं आहे मेकॅनिकल 8 चॉईस, म्हणजे 1 ते 7 उरलेलं आहे. नेक्स्ट. सगळ्यात आधी फॉर फर्स्ट टाइम तुम्हाला रिपोर्ट ऑनलाईन करायचं. RC रिपोर्टिंग म्हणजे काय, लॉग इन करायचं, डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट ऑफ फीस करायचं. एवढा फर्स्ट पार्ट झाला. ओके, आणि जर तुम्ही ते केलं नाही,
यू विल बी थ्रोन आउट ऑफ प्रोसेस. ते कुठल्या राऊंडला, फर्स्ट राऊंडला असो की फिफ्थ राऊंडला, फोर्थ राऊंडला असो, यू विल बी थ्रोन आउट ऑफ प्रोसेस. ओके, अलॉटमेंट नाही आली तर काही घाबरायचं गरज नाही, नेक्स्ट राऊंड चेक करायचं. नेक्स्ट, आता इथे कॅन्डिडेटनी ऑप्शन दिला फ्लोट. फ्लोट म्हणजे काय, 1 ते 7 ऑपरेशन जे उरलेले चॉईसेस आहेत. मेकॅनिकल रायपूर तर त्याचं फिक्स्ड आहेच, 1 to 7. नेक्स्ट, फ्लोट दिल्याबरोबर काय होणार, NIT रायपूर ऑटोमॅटिकली डिलीट झालं. NIT रायपूर मेकॅनिकल गेलं. आता 1 ते 7 मधलंच मिळेल, तो रिटेन राहत नाही. रिटेन राहत नाही म्हणजे इमिजिएटली कट नाही होणार. अलॉटमेंट आलं पुढचं तर करेल. आता त्याला IIT दिल्लीचं सिव्हिल अलॉट आलं आहे सेकंड राऊंडला किंवा सेकंड टाइम, म्हणून त्याचं मेकॅनिकल गेलं. ओके, NIT रायपूरचं. आणि 7th वर आहे IIT सिव्हिल, 7th राऊंड मिळालं. जसं 7th राऊंडचं अलॉटमेंट होतं ऑटोमॅटिकली रायपूर कॅन्सल होतं. 8th. हा सर, नाही, हे मिळालं, नवीन मिळालं की जुनं गेलं ऑटोमॅटिकली. चला ठीक आहे. आता काय झालं, NIT ला डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले. तुम्हाला वाटते की आम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, पेमेंट ऑफ फीज झालेलं आहे. मला तुम्ही आधी ऑलरेडी फ्लोट दिलेलं, दॅट ऑप्शन विल कंटिन्यू. यू नीड, इफ यू डोंट विश टू चेंज, इट विल कंटिन्यू टिल लास्ट राऊंड. तर तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटी केला आहे, आता वाट बघायची आहे, असं समजतो. असं आपण समजतो, असं नाही आहे. आता तुम्ही NIT सिस्टीम मधनं IIT सिस्टीम मध्ये गेलात. 2 वेगवेगळ्या एंटिटी आहेत, त्यांच्या कॉन्सिल वेगवेगळ्या आहेत, म्हणून IIT ला सुद्धा डॉक्युमेंट ते तिथून ट्रान्सफर होतात ऑटोमॅटिकली. पण तुमच्या लॉग इन मध्ये डॉक्युमेंट अपलोड म्हटलं असेल तर तुम्हाला रिअपलोड करायचं आहे. ओके, किंवा ऑलरेडी अपलोडेड डॉक्युमेंट दाखवत असेल तर काही करायचं नाही. काय करायचं आहे पुढचं, क्वेरी फेस करायची आहे, क्वेरी रेज झाली आहे का. कारण याची मार्क्सची रिक्वायरमेंट वेगळी आहे, त्याच्या मार्क्सची कॅल्क्युलेशनची पद्धत वेगळी आहे. हा, हे ऑल इंडिया शीट आहे, ती होम स्टेट आणि OS मध्ये करायचं आहे. तर तुम्हाला ड्युअल रिपोर्टिंग करायचं आहे. IIT मिळाला पहिल्यांदा तर IIT ला द्यायचं आहे, त्याच्यानंतर NIT मिळाला तर NIT ला, असं ड्युअल व्हेरिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे करायचं. फीस पेमेंट पुन्हा करायची गरज नाही आहे. ओके, ऑनलाईन रिपोर्टिंग केलं नाही तर यू विल बी थ्रोन आउट ऑफ प्रोसेस, दॅट इज दॅट. नेक्स्ट, ठीक आहे. माझा फ्लोट कंटिन्यू केला, मी बदलला नाही. आय कॅन चेंज इट एव्हरी राऊंड, पण मी बदलला नाही. माय फ्लोट इज स्टील कंटिन्यूइंग. तर फ्लोट ऑप्शनमुळे काय झालं, आता मला NITचं मेकॅनिकल मिळालं, विच इज ॲट 3rd पोझिशन. आणि काय झालं, माझं IIT दिल्लीचं सिव्हिल गेलं. समजलं, IIT दिल्लीचं सिव्हिल गेलं. आणि आता तुम्हाला नाही लाजाने काय नाही का, NIT मेकॅनिकलच घ्यावं लागेल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट करा सर, करा नेक्स्ट. नाव पुन्हा, आता पहिले NIT होतं रायपूर, मग IIT दिल्ली झाला, पुन्हा NIT. आता तुमचे डॉक्युमेंट दोन्हीकडे व्हेरीफाईड आहेत, आता पुन्हा करायची गरज नाहीये. पण ऑप्शन चेंज करायचं असेल तर मग तुम्हाला ते ऑप्शन चेंज करू शकता, नाही तर काही गरज नाही. तुमचा फ्लोट ऑप्शन जो दिलाय तो कंटिन्यूड राहतो टिल लास्ट राऊंड. ओके, आता लास्ट राऊंड नंतर फायनल अलॉटमेंट आली. 5 राऊंड झाले. 5व्या राऊंडला IITचं प्रोसेस फायनल राऊंड, IITचा 5th राऊंड आहे. त्यामुळे 4th पर्यंत तुम्हाला ऑप्शन चेंज करता येईल, 4th राऊंड पर्यंत. ठीक आहे, झालं. आता तुम्हाला फिजिकल रिपोर्टिंग करायचं इन्स्टिट्यूटला, आणि स्पेसिफिकली IIT 3 ते 4 दिवसच देते. त्याच्यामुळे फार कॉशियसली बघायचं आणि त्याच्या वेबसाईटवर जायचं. IIT मध्ये वेबसाईटवर जायचं
आणि बघायचं. आता IITच्या लोकांनी खूप चांगली सिस्टम केलेली आहे की ते नॉर्मली 20 ते 25 ग्रुपसाठी एक स्टुडंट मेंटर देतात आणि तो तुमचा काही प्रॉब्लेम आहे का काय आहे ते तुम्हाला कॉल करतात. मोस्ट ऑफ द IITsनी फॅसिलिटी क्रिएट केलेली आहे. ते स्टुडंट मेंटर तुम्हाला कॉल करेल, काय अडचण आहे का, किंवा तुम्ही बरोबर पोहोचले नाहीत 2 दिवस आणि तुमचं काही आता पत्ता नाही, दे कॉल यू बॅक. ते तेवढी सोय सोशल सेवा दिलेली आहे. ठीक आहे. आता IIT वाल्यांचं तर फिजिकल रिपोर्टिंग आहे, जिथे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. अगेन दे विल व्हेरीफाय द फिजिकल डॉक्युमेंट्स अँड इफ दे फाइंड दॅट you are not fulfilling the requirement of that course in that IIT, तुमचे ऍडमिशन तेव्हाही कॅन्सल होऊ शकतं. बिकॉज फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ अ डॉक्युमेंट, कारण तिथे तुम्ही अपलोडच करता, त्याच्यात काही होतं, आजकाल त्याच्यात काही होतं, म्हणून ते फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फायनल जे होईल दॅट इज देअर. ओके. NITच्या लोकांना काय करायचं आहे, NITच्या लोकांना इन्स्टिट्यूटला जावं लागत नाही. लास्ट राऊंड संपला, दे हॅव टू पे. दिस इज अ पार्शियल ऍडमिशन. मागाची जी फी होती ती सीट ऍक्सेप्टन्स होती, ही पार्शियल ऍडमिशन फी आहे. तर तुम्हाला ही फी भरली तुम्ही तरच तुमची ती NITची सीट राहील, नाहीतर राहणार नाही. सो यू हॅव टू पे दिस मच. पैशाच्या संख्येची लक्षात ठेवायची गरज नाही, ऑटोमॅटिक सिस्टम देते. 20,000 SC ST PWD आणि 45 ते. ठीक आहे, हे भरलं. ठीक आहे. आता काय, तुमचं जोसाची ऍडमिशन प्रोसेस संपली. ऍडमिशन प्रोसेस संपली म्हणजे ऍडमिशन बंद झाली का नाही. याच्यानंतर जे काही जागा IIT पुन्हा प्रोसेस राबवत नाही, पण NIT मध्ये परत स्पेशल प्रोसेस राबवली जाते. 1 किंवा 2 राऊंड देतात, त्याला स्पेशल राऊंड म्हणतात. आणि ती या वेबसाईटवर CSAB, सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड, इथे दाखवलेले हे आहे ना, CSAB इथे होते याच्यात. ठीक आहे. याच्यात ज्यांनी आधी रजिस्टर केलं नव्हतं, मोस्ट ऑफ द टाइम ते अलाउ दोज पीपल ऑल्सो. पहिल्या याच्यात नाही करू शकला, विसरला, चूक झाली, त्यांनाही अलाउ करतात, आणि जे ऑलरेडी ऍडमिटेड आहेत त्यालाही अलाउ करतात. तर हे नॉर्मली 2 राऊंड ठेवतात. इथे सुद्धा तुम्हाला एक चान्स आहे NIT सिस्टम मध्ये ऍडमिशन मिळण्याचा. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता एक दुसरा एक्झाम्पल आहे. चॉईस टेस्ट काय, 10ची लिस्ट आहे. आता नेक्स्ट सर, आता पहिल्या राऊंड मध्ये मला VNIT मेकॅनिकल मिळालं. त्याच्यामुळे झालं काय, माझे खालचे विच इज थर्ड, तो 4 to 10 ऑप्शन माझे चॉईसेस माझे डिलीट झाले. ठीक आहे, डिलीट झाले. आता माझ्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये ते IIT दिल्ली सुद्धा डिलीट झालं. IIT दिल्ली जे मी कितव्या 7व्या नंबरवर टाकलं होतं, आणि त्याच्यावर माझं VNIT मेकॅनिकल असल्यामुळे ते सुद्धा डिलीट झाला ऑटोमॅटिक. ठीक आहे. नेक्स्ट सर, आता मी स्लाइड ऑप्शन दिलं, मगाशी मी फ्लोट दिलं होतं, स्लाइड ऑप्शन दिलं सर. नेक्स्ट, जसं मी स्लाइड ऑप्शन दिलं, एकदा दिल्यावर बदलत नाही, एकदा चेंज करता येतं फक्त तुम्हाला प्रत्येक राऊंड मध्ये. हा, एकदा स्लाइड दिलं. आता काय प्रॉब्लेम झाला स्लाइड दिल्याने, माझं टॉपचं IIT बॉम्बेचं इलेक्ट्रिकल होतं, ते नेक्स्ट राऊंडच्या आधीच डिलीट झालं. नेक्स्ट राऊंडच्या आधीच, म्हणजे पुढचं अलॉटमेंट यायच्या आधीच डिलीट झालं. भलाही तुमची रँक 5 होती, 10 होती, टॉप होती, पण ह्या ऑप्शन सिलेक्शन मध्ये तुमचं ते उघडलं. ठीक आहे. आणि मेकॅनिकल जो मिळाला आहे इट विल कंटिन्यू, इट इज विदिन द VNIT. दुसरे ब्रँचेस जे आहेत, कारण स्लाइड मध्ये त्याच इन्स्टिट्यूट मधल्या दुसऱ्या ब्रँचेस. ठीक. नेक्स्ट. ओके. आता नेक्स्ट राऊंड मध्ये पुन्हा मला इलेक्ट्रिकल मिळालं 2 नंबरचं. 1 नंबर माझा तसे आधीच उडालेला आहे तो, मग माझं मेकॅनिकल जाईल आणि इलेक्ट्रिकल मिळेल. ठीक आहे. तो
That is the importance of how you choose the option, how you make a choice list in order. ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. It is the last round. नाही तर घरी सीसॅपला भरा. मग याच्यापेक्षा चांगलं मिळत नाही. पण इथे जे मिळतं ते उरलेल्या वॅकंट सीट साठी सीसॅप असतं, तर नॅचरली मिळणार नाही. ठीक आहे. आता हे रिपोर्टिंग वगैरे त्याला करायचं गरज नाही, कारण ऑलरेडी त्याने एकदा VNIT रिपोर्ट केलेलंच आहे. चला नेक्स्ट. थँक्यू. आणि हे हेल्प सेंटर आहेत. VNIT 3 नंबर्स आहेत आणि कॅन्टीन जवळ अकॅडमिक ब्लॉकच्या 63 हॉल नंबर, म्हणजे 6 फ्लोअरवर जायचं आहे तुम्हाला क्वेरीसाठी. ठीक आहे. तर इथे तुम्ही नंबर तसं ते 3 कोणी ना कोणी देतात, पण याचं काय 9:30 म्हणजे साधारणपणे 10 ते 5च्या दरम्यानच रिप्लाय मिळेल तुम्हाला, किंवा पर्सनली गेलं तर अजून क्वेरी ऍडजस्ट होतील. IIT साठी हा सेंट्रल ऑफिसचा नंबर आहे आणि NIT साठी हे शिवपूर कलकत्ता जवळ आहे, तिथला नंबर आहे. आणि हा मल्टीलिंग्वल आहे, याच्यात मराठी इन्क्लूड आहे. तुम्ही तुमच्या भाषेत क्वेरी करू शकता, पण ते तुम्हाला प्रेस 1 प्रेस 2 हे सगळं करावं लागणार आहे. तर हे सगळं दिलेलं आहे. अरे हा नाही, विड्रॉवल म्हणजे काय? एक्झिट आणि विड्रॉवल वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक्झिट म्हणजे तुम्हाला काहीच मिळालं नाही, तुम्ही ऑटो एक्झिट होणार. विड्रॉवल म्हणजे तुम्हाला मिळालेलं आहे आणि नंतर तुम्ही स्वतःहून विड्रॉ करत आहे. याच्यासाठी 5,000 नाही 7,000 कापले जातील. आणि तुम्हाला एक्झिट असेल, विड्रॉवल नसेल तर 5,000 कापले जातील. हाच फरक आहे. आणि NIT मध्ये सुद्धा तुम्हाला विड्रॉवलची लिमिट 5th राऊंड नंतर 2-3 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत. 20 जुलैपर्यंत करायचं आहे, करायचं असेल विड्रॉ तर. ठीक आहे. सो दॅट्स ऑल. थँक्यू. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल माझी बरोबर